नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भर कोर्टामध्ये अर्जुन जजला सांगतो की माय लॉर्ड, हरीशच्या मर्डर केसमध्ये आणि विलासच्या मर्डर केसमध्ये महिपतचा हात आहे हे यावरून सिद्ध होतंय। आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो की महिपत शिकरे याची आश्रमाच्या केसमध्ये असलेल्या दोन्ही मृतदेहामध्ये चौकशी व्हावी। आणि ते ऐकताच आता लगेच जज हे महिपतची चौकशी करण्याची परवानगी देतात। ते ऐकताच आता महिपत, दामिनी, साक्षी सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो। आता अर्जुनचे ते बोलणे ऐकताच आता सायली खूप खुश झालेली असते आणि लगेच अर्जुनकडे बघत हसतच आता सायली विचार करते की माय डॅशिंग हिरो अर्जुन सर। आणि लगेच आता जज त्यांचा निर्णय देत म्हणतात की सगळे पुरावे बघता क्षणी हे सिद्ध होतंय, हरीशचा खून मधुकर पाटील यांनी केलेला नाहीये। आणि ते ऐकताच आता मधू भाऊच्या चेहऱ्यावरती हसू झळकते आणि त्यामुळे हे कोर्ट मधुकर पाटलांची निर्दोष मुक्तता करत आहे असा जजने निर्णय देताच आता सायली खूप खुश होते। तर हसतच मधुभाऊ आता सायलीकडे बघू लागतात आणि इकडे आता महिपतला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि या खुनाच्या आरोपात असलेला पिंट्या याला लगेच ताब्यात घ्यावी असे आदेश आता जजने काढलेले असतात। तसेच जज आता हाही आदेश देतात की आरोपी पिंट्या हा महिपत शिकरे याच्या साईटवरती का राहत होता याची देखील पोलिसांनी कसून चौकशी करावी। आणि असे म्हणत आता जजने कोर्टाचे कामकाज संपवलेले असते। सगळेजण आता उठून उभा राहतात। इकडे आता सुभेदारांच्या घरी कल्पना पळत पळतच पूर्णाईकडे येते। पाठीमागून आता प्रतापसुद्धा फोनवर बोलत बोलत आता तिथे आलेला असतो। तेवढ्यात आता कल्पना म्हणते की पूर्णाजी, तुमच्या मुलाला जरा समजवा आणि त्याला आवर घाला जरा, आणि ना कायम ते माझ्यासोबत काहीतरी वागतात आणि अजूनच मला राग आणण्याचा प्रयत्न करतात। इकडे आता प्रताप हा फोनवर बोलतच असतो। फोन ठेवतच आता प्रताप म्हणतो, कल्पना अगं असं काय करतेस तू, तुझा राग ना जायला हवा यासाठी मी उठाबशा काढायला सुद्धा तयार आहे। आणि लगेच प्रताप उठाबशा काढू लागतो। कल्पना म्हणते, तुम्हाला उठाबशा काढायच्यात ना, तुम्ही आपल्या खोलीत जाऊन काढा। तेव्हा आता प्रताप म्हणतो, पूर्णाजी बघ, इथे नवरा आपल्या पाठीमागे यावा म्हणून बायका किती प्रयत्न करतात आणि ही तर जगाच्या वेगळीच सांगते। प्रताप म्हणतो, हे बघ पूर्णाजी, तुला तर माहिती आहे ना, आयुष्यात मला प्रत्येक क्षणोक्षणी बायकोसोबत लागतेच। तर आता कल्पना रागाने प्रतापकडे बघते। प्रताप म्हणतो की जाऊ दे, आता ना मलाच काहीतरी उपाय शोधावा लागेल। प्रताप आता विचार करू लागतो आणि आता हात जोडून प्रताप म्हणतो, मी ना इथे एका पायावर आता तपश्चर्याच करतो। आणि प्रताप आता एका पायावर उभा राहून प्रतापने आता हात जोडलेले असतात। तर पूर्णाजी म्हणते की अरे काय करतोयस तू हे। आणि तेवढ्यात आता प्रताप म्हणतो की हे परमेश्वरा, मला काहीतरी तू वर दे आणि जेणेकरून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरती हसू आलं असेल। आणि ते ऐकताच आता कल्पना प्रतापकडे बघत आता हसू लागते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कल्पना मोठमोठ्याने हसू लागते। आणि इकडे आता कल्पना पटकन पूर्णाईला मिठी मारते। प्रतापच्या चेहऱ्यावर हसू येते आणि प्रताप विचार करतो की कल्पना, तू नेहमी असंच हसत राहा आणि जेव्हा मी सायलीसोबत गप्पा मारतो त्यावेळेस तू कशी हसायचीस तशीच तू हसत राहा, असा आता प्रतापने विचार करून प्रतापसुद्धा खूप खुश झालेला असतो। इकडे तेवढ्यात अश्विन आणि तन्वी बाहेर येतात। तन्वी आता त्यांच्या शेजारी बसते। तन्वीच्या डोक्यात आता कोर्टातील केसचा विचार चालू असतो आणि तेवढ्यात अश्विन तन्वीकडे बघतो आणि म्हणतो, तन्वी तू ठीक आहेस ना गं, आणि कोर्टात तुला काही प्रॉब्लेम म्हणजे ट्रेस वगैरे तर नाही आला ना। तेव्हा आता कल्पना म्हणते की अरे अश्विन, ती का उगाच ट्रेस घेईल, मला सांग ना। कल्पना म्हणते की उलट तिचे वडील एका केसमध्ये निर्दोष सुटले, त्याचा तर तन्वीला आनंदच होणार, बरोबर ना तन्वी। तर आता तन्वीला काय बोलावे ती कळत नसतं। आणि तेवढ्यात आता अर्जुन आणि सायली मधुभाऊंना घेऊन तिथे येतात। त्यांना बघताच आता प्रताप म्हणतो, या सायलीच्या चेहऱ्यावरती खूप आता आनंद आणि खुशी असते। आणि तेवढ्यात आता प्रताप आता अर्जुनला कॉन्ग्रॅट्स करतो आणि म्हणतो, आम्हाला तन्वीने सगळं काही सांगितलं। तर अर्जुन आता प्रतापचे आभार मानतो आणि तेवढ्यात मधुभाऊ आतमध्ये जाऊ लागतात। तर अर्जुन त्यांना थांबवत म्हणतो की मधुभाऊ, सगळी फॅमिली इथे बसून कॉफी घेते, तेव्हा तुम्ही सुद्धा तुमचा चहा आता इथेच घ्या। आणि आता मधुभाऊ हे कल्पनाकडे बघतात। तर पुन्हा मधुभाऊ म्हणतात, नको मी आतमध्येच घेईल। अर्जुन म्हणतो की कशाला, पूर्ण फॅमिली इथे आहे मधुभाऊ, तुम्ही इथेच चहा घ्या, कारण तुम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीचे मेंबर आहात। तेव्हा प्रतापसुद्धा आता मधुभाऊला समजावतो आणि प्रतापसुद्धा आता मधुभाऊला तिथे बसायला सांगतो। तर मधुभाऊ म्हणतात, कशाला प्रतापराव, जाऊ द्या। तर प्रताप म्हणतो, यावो मधुभाऊ। आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की ते नको म्हणतात, तर कशाला तुम्ही आग्रह करतात। ते ऐकताच सगळेजण आता प्रियाकडे बघतात। प्रिया आता मधुभाऊकडे बघते आणि म्हणते की तसंही फक्त आत्ता एकच टेन्शन गेलंय, अजून अगोदरचं टेन्शन तर तसंच आहे। आणि त्यानंतर आता रागाने अर्जुन प्रियाला म्हणतो की तन्वी, तू मधुभाऊंचीच मुलगी आहेस ना, आणि तरीसुद्धा मधुभाऊ
तुला फक्त एका खुनाच्या नजरेनेच दिसतात का? तेव्हा आता तन्वी म्हणते की अर्जुन, मी तुला फक्त एवढंच म्हणाले की वेलाच्या खुनातून अजून त्यांची निर्दोष मुक्तता नाही झाली. आणि तेव्हा तर ते टेन्शन असणारच आहे ना. ते ऐकताच आता अर्जुन तन्वीला हात पुढे करतो आणि बोलणं बंद करायला सांगतो. आणि त्यानंतर सायली म्हणते की मधुभाऊंना ना अर्जुन सर त्यासुद्धा केसमधून सोडवतील. आणि आज या केसमध्ये मधुभाऊंना किती तडपतार पद्धतीने अर्जुन सरांनी सोडवलं बघितलंस ना तू तन्वी. आणि तरीसुद्धा तुला शंका कशी येते तन्वी? ते ऐकताच अर्जुन म्हणतो की ज्यांना शंका घ्यायची ना त्यांना खुशाल घेऊ दे सायली. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ या तुम्ही इथे बसा. आणि मधुभाऊला अर्जुन तिथेच चहा पिण्यासाठी बसवतो. इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही बेडरूममध्ये येतात. सायली आता अर्जुनवर फिदाच झालेली असते. अर्जुन आता बेडरूममध्ये येताच आता त्याचा कोट काढू लागतो. प्रेमाने आता प्रेमाच्या नजरेने सावली अर्जुनकडे फक्त एकटक बघतच राहते. आणि सायली विचार करते की मी असं गेल्या जन्मीचं काय पुण्य केलं होतं की जेणेकरून माझं लग्न यांच्याशी झालं आणि आज यांनी हरीश काकांना कसा न्याय मिळवून दिला हे याचा सायली विचार करते. सायली म्हणते की मला खात्री आहे हरीच्या केसमध्ये मधुभावना यांनी निर्दोष सोडवलं आणि माझी खात्री आहे की विलासच्या केसमध्ये सुद्धा अर्जुन सर मधुभावना निर्दोष सिद्ध करतील. आणि त्यानंतर प्रेमाने आता गुलाबाचे फूल हातात घेत सायली एकटक प्रेमाच्या नजरेने अर्जुनकडे बघू लागते. अर्जुनसुद्धा आता सायलीकडे बघतो. सायली असे का बघते माझ्याकडे असा विचार अर्जुनच्या डोक्यात येतो. पटकन पुढे येत आता सायली म्हणते की मुझसे ऐसा प्यार करता रहेगा क्या आणि उम्रभर मेरा एहसास तू साथ देगा ना असे सायली आता हिंदीतून अर्जुनला बोलते. आणि लगेच आता सायली म्हणते की एका डॅशिंग नवऱ्याची डॅशिंग बायको बोलते. अर्जुन आता खूप खुश होतो. सायलीकडे बघत अर्जुन हसू लागतो. आणि लगेच आता सायली गुडघ्यावर बसत ते गुलाबाचे फूल अर्जुन समोर धरत म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, सिर्फ आपकी दीवानी हूँ और ये फूल सिर्फ आपके लिए. अर्जुन आता खूप खुश होतो. आणि लगेच सायली म्हणते की मेरा प्यार मेरी मोहब्बत है ये फूल. आणि सायली म्हणते की मला कुठेही शोधून देखील असा नवरा मिळाला नसता. हुशार, कर्तबगार आणि कायम माझी काळजी घेणारा, सतत माझ्यावरती प्रेम करणारा. आणि लगेच आता सायली म्हणते की मला माहिती हे फूल हे प्रपोज सगळं लग्नाच्या अगोदर होतं. पण सायली म्हणते की शादी के पहली मेरी सांस अटक गई थी आणि त्यावेळेस मी कसं प्रपोज करणार म्हणून मी आज प्रपोज करते असे सायली अर्जुनला बोलते. आणि लगेच आता सायली म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हमेशा के लिए मेरा रहेगा ना. आणि लगेच आता सायली अर्जुनकडे बघत म्हणते की जिंदगी भर मेरे से प्यार करेगा ना. अर्जुन खूप खुश होतो. आणि त्यानंतर आता सायली म्हणते की मेरा साथ मरते दम तक निभाएगा ना. आणि लगेच आता अर्जुन सायली समोर येत म्हणतो की यस यस यस. ते ऐकताच आता सायली खूप खुश होते. आणि त्यानंतर आता सायली म्हणते की या सायलीला तुम्ही कायम तुमच्या जवळ ठेवा. अर्जुन आता ते गुलाबाचं फूल आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की मी माझ्या या सायलीला कायम माझ्या जवळ ठेवील, पण माझी सायली माझ्यापासून लांब नाही जाणार ना. आणि त्यानंतर आता प्रेमाने अर्जुन देखील आता सायलीच्या हातातील गुलाबाचे फूल आपल्या हातात घेऊन सायलीला मिठीत घेतो. प्रेमाने सायली ही अर्जुनच्या छातीवरती डोके ठेवत अर्जुनच्या मिठीत सुखावलेली असते. आणि आता सायलीला सुद्धा खूप हायसं वाटलेलं असतं. आणि त्यानंतर आता इकडे पटकन आता सायली ही अर्जुनच्या मिठीत येता क्षणी आता दोघेही प्रेमाने एक झालेले असतात. तर इकडे आता प्रिया तिसरा भयानक डाव खेळते. प्रिया आता महिपतच्या घरी येते. आणि आता इकडे महिपत प्रियाला म्हणतो की प्रिया आता माझ्याशी तू बोलू नकोस, मला आता कुणाचीच गरज नाही आहे आणि मी ना रागाच्या भरात तुला संपवून टाकेन. तेव्हा आता प्रिया लगेचच म्हणते की तुम्हाला संपवायचं आहे पण ते मला नाही. अशा एका व्यक्तीला तुम्हाला संपवायचं की जेणेकरून अर्जुन एकदम डिस्टर्ब होईल. ते ऐकताच आता महिपत हा प्रियाकडे बघतो. आणि लगेच आता महिपत म्हणतो कोण? तर साक्षी म्हणते की म्हणजे प्रिया ही अर्जुनची आई किंवा अर्जुनची आजी. तर आता लगेचच प्रिया म्हणते की नाही, त्यापेक्षाही महत्त्वाची व्यक्ती सायली. आणि ते ऐकताच आता भयानक धक्का बसलेला असतो आणि महिपतने आता सायलीला संपवण्याचा डाव रचलेला असतो. महिपतला आता प्रियाचे म्हणणे पटलेले असते. आणि त्याच वेळेस इकडे आता सुभेदारांच्या घरातून प्रियाने सायलीला गायब केलेलं असतं. इकडे आता अर्जुन सायलीच्या मोबाईलवर फोन करू लागतो. सायलीला इकडे तिकडे बघू लागतो पण सायली आता कुठेच अर्जुनला भेटत नसते. अर्जुन खूप घाबरतो, डिस्टर्ब होतो. आणि आता पूर्ण आजी, प्रताप, कल्पना सगळ्यांकडे येऊन अर्जुन म्हणतो की सायली कुठे सापडत नाही. तिचा फोन स्विच ऑफ लागतोय आणि काहीच कुठे तिचा कॉन्टॅक्ट व्हायला मार्ग नाही.
ते ऐकताच आता प्रिया दरवाजात ते सगळे बोलणे ऐकून खूप खुश झालेली असते आणि हसत असते. प्रियाने आता सायलीला किडनॅप केलेलं असतं. तर आता अर्जुन हा सायलीला कसा सोडवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.